नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तुम्हाला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सर्वेश साहेबरावांना म्हणत असतो, मामा तुम्हाला माहिती आहे का, पूर्ण साखर गावात माझी पतंग कापणारं कोणीच नाही आहे. त्यावर सानिका म्हणते, असं तर आज मी कापूनच दाखवते तुझं पतंग. त्यावर साहेबराव टाळी वाजून म्हणू लागतात, वा वा वा, चांगली आयडिया आहे, होऊनच जाऊ द्या आज स्पर्धा. सानिका आणि सरकार एका बाजूला तर सर्वेश आणि सर्वेशच्या दुसऱ्या बाजूला अशी स्पर्धा सुरू होते आणि ते पतंग उडवू लागतात. सर्वेशची पतंग मात्र आकाशात उंच उंच जाऊ लागते. सानिका सरकारकडे बघू लागते. सर्वेशची आई म्हणते, आपल्याला जिंकायचं आहे बरं का सर्वेश. तेवढंच सानिकाच्या हाताला कापतं. साहेबराव घाबरतात आणि तिच्याजवळ येतात आणि म्हणू लागतात, अगं सांभाळून, नाहीतर हा खेळ बंद करूया आपण. बाद झालं. त्यावर सानिका ऐकायला तयार नसते आणि म्हणते, नाही नाही, अजिबात नाही, आणि ती पतंग उडवू लागते. सर्वेशची पतंग उंचच उंच जात असते. सानिकाच्या हाताला लागल्यामुळे तिची पतंग मात्र जास्त उडत नसते आणि थोड्याच वेळात सानिकाच्या हातातून पतंग सुटायला लागतं. तेवढ्यात सरकार पतंग पकडतो. सानिका त्याच्याकडे बघू लागते आणि सरकार पतंग उडवायला सुरुवात करतो. सगळेजण सरकारकडे बघत असतात. आता सरकार आणि सर्वेशमध्ये स्पर्धा सुरू होते. तेव्हा सर्वेशची आई म्हणजे पंकजा सर्वेशला म्हणू लागते, जाऊ दे सर्वेश. हळूहळू सरकारचं पतंग वर जाऊ लागतं आणि सरकारच्या पतंगाने सर्वेशचं पतंग कापतं. सानिकाला खूप आनंद होतो. सर्वेश आणि सर्वेशची आई मात्र नाराज होते. सगळेजण सरकार आणि सानिकासाठी टाळ्या वाजवू लागतात. सरकार आणि सानिका एकमेकांकडे बघू लागतात. तेवढ्यात साहेबराव पाटलांच्या घरात सईची एंट्री होते. सई तिथे वेश बदलून आलेली असते. हातात गाठोडं घेऊन आलेली सई साहेबराव पाटलांच्या घराच्या पायऱ्या चढत असते. घराच्या आत जाऊन इकडे तिकडे बघू लागते. इकडे सर्वेश हारल्यामुळे पंकजा त्याला म्हणत असते, काय सर्वेश. तेवढ्यात साहेबराव म्हणतात, ए पंकजे, होणाऱ्या सुनेने तुला हरवलं. त्यावर पंकजा बोलू लागते, काय दादा, अरे सून नंतर, पण ती आधी माझी लेक आहे. ती जिंकल्यानंतर वहिनीला जेवढा आनंद झाला तेवढाच मला झाला बरं का. त्यावर साहेबराव हसू लागतात आणि पंकजाची चेष्टा करू लागतात. आता काय, हरल्यावर म्हणायचं म्हणून म्हणायचं. त्यावर पंकजा म्हणते, काय दादा. तेवढ्यात सरकार म्हणतो, मी जरा 1 मिनिटात जाऊन येतो. त्यावर साहेबराव त्याला विचारतात, तू कुठं चाललायस. त्यावर सरकार म्हणतो, मला तहान लागली, पाणी पिऊन येतो, आणि तुम्ही सगळे आहेच की इथे. त्यावर पंकजा म्हणू लागते, ए तुला कशासाठी कामाला ठेवलं इथे. पुढे ती हसून म्हणू लागते, अरे राजा, तुला कुठेच जायची गरज नाही आहे. मी सगळ्यांसाठी ज्यूस मागवला आहे, येईलच की ती घेऊन. त्यावर साहेबराव विचारू लागतात, अगं पंकजे, सावित्री तर इथं उभी आहे, मग तू कोणाला ज्यूस आणायला पाठवलेस. पुढे ते म्हणू लागतात, हे बघ, सानिकावर हल्ला झाल्यावर मी आपल्या सगळ्या नोकरांना कामावरून काढून टाकलंय. मग तू ज्यूस कोण घेऊन येतंय ते तरी सांग. त्यावर पंकजा म्हणते, अरे हो दादा, थांब की 1 मिनिट, आणि ती जानकी असा आवाज देऊ लागते. आणि सई ज्यूस घेऊन घराच्या बाहेर येऊ लागते. सगळेजण सईकडे बघू लागतात. सरकार जेव्हा सईला बघतो तेव्हा त्याला मात्र मोठा धक्का बसलेला असतो. सई ज्यूसचा ट्रे घेऊन सगळ्यांसमोर येऊन उभी राहते. सरकार सईकडे बघून विचार करू लागतो, सई इकडं कशी. इकडे सईची आई सईला फोन करू लागते, मात्र सई फोन उचलत नसते. तेवढ्यात सईचे वडील तिथे येतात. सईची आई त्यांना म्हणू लागते, आऊ, सई कुठं गेली आहे, काही समजेना, केव्हाच धरून फोन लावते आणि फोन पण उचलेना. त्यावर सईचे वडील म्हणतात, काय झालं. अगं गेली असेल इथंच कुठं, नको काळजी करूस. त्यावर सईची आई म्हणते, काळजी नको करू, मग काय करू, गेले काही दिस. तेवढ्यात ती बोलणं थांबवते आणि सईचे वडील तिच्याकडे बघू लागतात आणि तिला विचारतात, गेले काही दिवस म्हणजे काय मिनल. पुढे ती म्हणते, गेले काही दिवस. माझा डावा डोळा फडफडतोय, काही वाईट तर नाही होणार ना. त्यावर ते म्हणू लागतात, उगाच काही बोलू नकोस, आधीच एक निस्तर रस्त्यावर नाकीनव आलंय. पुढे ती विचार करू लागतात, कुठे गेली असेल सई. सईला पाहून साहेबराव विचारू लागतात, कोण ही. त्यावर पंकजा म्हणते, अरे दादा, हीच ती भया, परवा हिनं मला पडता पडता वाचवलं आणि पैसे द्यायला गेले तर म्हणली, का मला पैसे नको, काही काम असेल तर द्या. पुढे ती म्हणू लागते, अरे दादा, बिचारी गरीब पोर आहे, राहायला स्वतःचं घर नाही, आणि तरुण तगडी पोरगी, तिला काय मी असं रस्त्यावर टाकून येणार होते.
विजया आहे ना, तिच्याकडे मी 2 दिवस ठेवली आणि पुढं विचार केला की इकडे तिकडे कशाला ठेवायचं, राहील आपल्याकडंच. आणि नाहीतरी आता सर्वेश आणि सानिकाचं लग्न होणार आहे, मग घरामध्ये ही गडबड असणार आहे. मग म्हणलं करेल की कामामध्ये मदत. आणि ती साहेबरावांना विचारू लागते, म्हणजे चालेल ना दादा? त्यावर साहेबराव म्हणतात ठीक आहे. त्यावर सानिका तिला बघून विचारू लागते, मी हिला याआधी कुठेतरी पाहिलंय, काय नाव आहे तुझं? त्यावर सई म्हणते जानकी. जानकी? अय्यो, किती सुंदर नाव आहे जानकी. पुढे ती विचारू लागते, आपण याआधी कुठे भेटलोय का? त्यावर सई म्हणते नाही मॅडम. सावित्री विचारू लागते, याआधी कुठं काम केलं होतं का? त्यावर सई म्हणते नाही हो, पहिल्यांदा आले तुमच्या घरात काम करायला. पुढे ती सरकारकडं बघून म्हणू लागते, माझा नवरा 1 महिन्यासाठी कुठेतरी कामाला गेलाय, पण तो कुठं गेलाय हेच मला माहीत नाही. मला फोन बी करत नाही आणि माझे फोन बी उचलत नाही. मला सोडून दुसऱ्या कोणा बाईच्या नादी लागला की काय अशी भीती वाटते मला. त्यावर सावित्री बोलू लागते, काय बी काय बोलतेस, अगं कामात असन. त्यावर सई म्हणू लागते, अव ही गोष्ट मनाला कित्यांदा समजावली, पण आपलं मन, रिकामं मन सैतानाचं घर असतं ना हो. एकटं राहून राहून ना तेच विचार मनात येतात बघा. त्यावर सावित्री म्हणू लागते, तू इथंच राहा, येईल तो लवकर. त्यावर सई खुश होऊन म्हणते, तुमच्या घरातली समधी कामं करील बघा आणि कोणतीही तक्रार यायची वेळ येऊ देणार नाही आणि अगदी मन लावून काम करेल बघा. आणि ती सरकारकडं बघून म्हणू लागते, त्यासाठीच तर इथं आले मी. त्यावर पंकजा म्हणू लागते, ऐ ते करावंच लागेल तुला आणि काम केलं नाही ना तर दुसऱ्या दिवशी कामावरून काढून टाकू तुला. हां. त्यावर सई म्हणू लागते, नाही हो, अशी मी वेळच येऊ देणार नाही आणि ज्या कामासाठी मी इथं आले ना ते काम मी करूनच राहणार. आणि ती म्हणू लागते, माझं कसं आहे ना, एकदा मी मन लावलं की लावलं आणि त्यातनं मी बाहेर पडत नाही. सरकार मात्र सईकडे फक्त बघतच राहतो. इकडे सरकार सानिकाच्या हाताला मलमपट्टी करत असतो, तेवढ्यात सानिका ओरडू लागते. त्यावर सरकार म्हणतो, काय गरज होती एवढं सगळं करायची? त्यावर सानिका म्हणते, चॅलेंज एक्सेप्ट केलेलं, त्यामुळे हरणं शक्यच नव्हतं. त्यावर सरकार म्हणतो, ही काय आयुष्याची लढाई होती का? आणि हरला असता तर काही फरक पडला असता का? त्यावर सानिका म्हणते, फरक पडला असता, कारण सर्वेश जे बोललेला की त्याला कोणी हरूच शकत नाही, हे तो तुला उद्देशून बोललेला आणि काय बी करून त्याला हरायलाच लागणार होतं. पुढं सानिका सरकारला विचारू लागते, तू ती नवीन कामवाली बघितली का? त्यावर सरकार म्हणतं, हां बघितली, त्याचं काय? त्यावर सानिका म्हणते, तिला ना कुठंतरी बघितल्यासारखं वाटतं, पण कुठं बघितलं हेच नेमकं आठवत नाही. त्यावर सरकार बोलू लागतो, हां असेल, तिच्यासारखीच दुसरी एखादी कुठली बघितली असेल आणि कपड्यांवरून ती इथली वाटत नाही ना, जाऊ द्या ना, तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय? पुढे सानिका सरकारला म्हणू लागते, तू ना असं मला आवजाव करणं बंद कर. त्यावर सरकार म्हणतो, अहो असं कसं, तुम्ही आमच्या मॅडम आहेत ना. त्यावर सानिका म्हणते, हो, पण आपण दोघं बरोबर असताना तू मला आवजाव करायचं नाही. त्यावर सरकार म्हणतो, ठीक आहे. पुढे सानिका म्हणते, आता मला ना आठवू दे तिला कुठं बघितलंय ते. त्यावर सरकार म्हणतो, काही गरज आहे का त्याची? त्यावर सानिका म्हणते, हो गरज आहे, कारण एकदा माझ्या डोक्यात ना विचार आला की तो सारखा गरगर गरगर फिरू लागतो आणि जोपर्यंत मला आठवत नाही ना तोपर्यंत मला बरं नाही वाटत रे. त्यावर सरकार म्हणतो, ठीक आहे, तू बस तिचा विचार करत आणि मी जातो. आणि सरकार तिथून उठून जायला निघतो. तेवढ्यात सानिका त्याचा हात पकडून म्हणते, तू कुठं चाललायस? अरे तुला लगेच चिडायला काय झालंय? बस. आणि त्याचा हात धरून त्याला पुन्हा खाली बसवते आणि म्हणू लागते, ठीक आहे बाबा, नाही काढत तिचा विषय. पुढे ती त्याला विचारते, तुझी रास कुठली आहे? त्यावर सरकार म्हणतो, माहीत नाही. त्यावर सानिका म्हणते, असं कसं माहीत नाही? स्वतःची रास तर माहीतच असायला पाहिजे की. पुढे ती म्हणते, बहुतेक ना सिंह असेल. त्यावर सरकार म्हणतो, का? त्यावर ती म्हणते, बघावं तेव्हा माझ्यावर सारखी चिडचिड करत असतो, सिंहासारखं गुरगुर गुरगुर करत असतोस, म्हणून सिंहच असेल. पुढे ती विचारू लागते, 1 मिनिट, तुझी जन्मतारीख सांग ना, आपण सर्च करू. त्यावर सरकार म्हणतो, त्याची गरज आहे का? त्यावर सानिका म्हणते, हां गरज आहे, सांग. त्यावर सरकार म्हणतो, 15 जानेवारी. त्यावर सानिका म्हणते, म्हणजे उद्या तुझा बड्डे? त्यावर सरकार म्हणतो, अरे मी पण विसरलो होतो की. त्यावर सानिका म्हणते, ठीक आहे, मग आपण सगळे झोपल्यानंतर तुझा बड्डे सेलिब्रेट करू. आणि ती म्हणू लागते, आपण रिलेशनशिपमध्ये आल्यानंतरचा हा पहिलाच तुझा बड्डे. आणि ती त्याला विचारू लागते, सांग तुला गिफ्ट काय हवं आहे? त्यावर सरकार म्हणू लागतो, मला जे गिफ्ट पाहिजे होतं ना ते मला आधीच मिळालं आहे. आणि ते दोघं एकमेकांकडे बघू लागतात.
सानिका आणि सरकार एकमेकांचा हातात हात घेऊन बसतात. थोड्या वेळात सरकार म्हणतो, मी निघतो. त्यावर सानिका म्हणते, का? त्यावर म्हणतो, मला निघायला पाहिजे. सरकार तिथून जायला निघतो आणि विचार करत असतो, सई इथं का आली असेल आणि तेही जानकी बनून. आणि तो सईकडे यायला निघतो. सई इकडे झाडू मारत असते. सरकार इकडे सईशी बोलण्यासाठी तिच्यासमोर येऊन उभा राहतो. सई सरकारला बघून खूप खुश होते. सई सरकारजवळ जाणार तेवढ्यात सावित्री तिला आवाज देते आणि म्हणते, अगं तो किचनमधला कचरा पण काढून घेशील. त्यावर सई भय म्हणते आणि तिथून निघून जाते. सरकार पण सईच्या मागे जातो आणि तिला विचारू लागतो, सई का आलीस इथं, का करायलीस असं? तेवढ्यात पंकजा तिथे येऊन जानकी असा आवाज देऊ लागते. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या भागात. धन्यवाद.